नमस्कार. आज आपण बघणार आहोत वास्तू म्हणजेच आपलं घर. त्या घराच्या हॉलमधले कुठले-कुठले सेमी प्रिसियस स्टोन ठेवावेत, ते आपण एक-एक पाहूया. कुठे कसे-कसे ठेवले असता, काय-काय फायदे होतात तेही तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचं चार्जिंग कसं करावं हेही मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात आपण प्रथम पाहूया हा ब्लॅक टूरमलिन. हा रॉ फॉर्ममध्ये आहे, नॅचरल आहे हा. तर हा दरवाजाच्या आतल्या बाजूनी दोन्ही साईडला, दोन्ही दरवाजाच्या दोन्ही बाजूला हा ठेवावा. हा काय करतो तर निगेटिव्हिटी काढून टाकतो सगळी. बाहेरची येणारी जी नकारात्मक ऊर्जा आहे ती सगळी घराच्या बाहेरच थांबवतो आणि घरातली असलेली निगेटिव्ह ऊर्जा हा शोषून घेतो आणि तिचं सात्विक ऊर्जेत रूपांतर करतो. दुसरा स्टोन आहे हा मनी मॅग्नेट म्हणजेच पायराईट. आपण ओळखतो, याची ब्रेसलेट्स वगैरे आहेत, ती लोक बरेच जण वापरतात. हा स्टोन धन आकर्षण करायची एक अद्भुत शक्ती याच्यामध्ये आहे. त्यामुळे हा ठेवायचा. हा आपल्या घराच्या ईशान्य दिशेला किंवा उत्तर दिशेला आपण ठेवू शकतो. पण नुसताच हा क्लस्टर न ठेवता याच्यासोबत हे सिट्रीनचे रॉ स्टोन्स आहेत, छोटे छोटे स्टोन्स आहेत सिट्रीन. याला मर्चंट स्टोन असं म्हटलेलं आहे. हा आपलं भाग्य वृद्धी करतो. त्याच्यानंतर पैशाचा ओघ जो थांबलेला असतो तो पूर्ववत करून पैसा हा टिकवतो घरामध्ये. तर एका काचेच्या बाउलमध्ये हे रॉ स्टोन्स ठेवायचे आणि त्याच्यावर हा एक क्लस्टर ठेवायचा. हा तुम्ही उत्तर दिशेला ठेवू शकता, हॉलच्या ईशान्य दिशेला ठेवू शकता. आणि आणखीन एक स्टोन इथे ठेवायचा आहे, तो म्हणजे अमॅथिस्ट. हा अमॅथिस्टचा क्लस्टर आहे. हा काय करतो तर नकारात्मक ऊर्जा सगळी संपूर्णतः शोषून घेऊन तिचं पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे सकारात्मक ऊर्जेत रूपांतर करायचं एक अद्भुत सामर्थ्य आहे. तिथली जी ग्राउंडिंग एनर्जी आहे तिला हा स्थैर्य करून देतो, स्थैर्य प्राप्त करून देतो. अद्भुत असा हा स्टोन आहे. हे ह्या पद्धतीने जर का आपण हॉलच्या सेंटरमध्ये आपलं जे टेबल असतं, टिपॉय असतो, त्याच्यावरती तुम्ही हा ठेवलात तरी चालू शकतो. दिसायलाही चांगला दिसतो आणि त्याचे फायदेही भरपूर आहेत. तो तिथे शांतता प्रस्थापित करतो. कारण हॉलमध्ये बाहेरून येणारी लोक पहिले घरात हॉलमध्येच येतात आणि घरातली ही सर्व सदस्य हे जास्त वेळ तिथेच एकत्रित बसलेले असतात. त्यामुळे प्रत्येकाचे जे मतमतांतर आहेत त्याच्यात जी निगेटिव्ह एनर्जी असते ती खेचून घेण्याचं सामर्थ्य याच्यामध्ये आहे आणि तिचं सात्विक ऊर्जेत पॉझिटिव्ह एनर्जीत रूपांतर करायचं सामर्थ्य या स्टोनमध्ये आहे. याप्रमाणे तुम्ही ही प्लेसमेंट करा आणि वास्तूचं सुख अनुभूती घ्या. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आता याच्या पुढे जे येणार आहेत व्हिडिओ ते बेडरूम, हॉल, किचन आणि स्टडी याच्यासाठी कुठले कुठले स्टोन्स कसे प्रस्थापित करावे हे मी सांगतो. महत्वाची सूचना, तुम्हाला खात्रीपूर्वक जर का स्टोन्स कुठेही मिळाले तर ते घेऊ शकता, तुम्ही वापरू शकता. पण वापरण्याआधी मिठाच्या पाण्यात ते धुवून घ्यावेत आणि नंतरच मग ते ठेवावेत. याचं चार्जिंग दर महिन्याच्या पौर्णिमेला मिठाच्या पाण्यात यांना स्वच्छ धुवावेत आणि चंद्रप्रकाशात एक 15 ते 20 मिनिटं ठेवावे की ते चार्ज होतात आणि मग तुम्ही परत ते वापरू शकता. धन्यवाद.